आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य असणार आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे। महसूल मंत्री बावनकुळे यांनी फडणवीसांकडे मागणी केली आहे। झेडपी नगरपंचायत अधिनियमामध्ये सुधारणा करा, झेडपीमध्ये 5 आणि त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये 2 सदस्य नेमा अशी बावनकुळे यांची मागणी आहे। आताची महत्त्वाची बातमी, आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य येणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। कारण महसूल मंत्री बावनकुळे यांनी फडणवीसांकडे तशी मागणी केली आहे। झेडपीमध्ये नगरपंचायत अधिनियमामध्ये सुधारणा करा अशी त्यांची मुख्य मागणी आहे। त्याचबरोबर झेडपीमध्ये 5 आणि पंचायत समितीमध्ये 2 सदस्य नेमा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करायची, सुधारणा करण्याची मागणी केली आहे। आणि जसं नगरपालिका महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य आहेत, त्याप्रमाणे जिल्हा परिषदमध्ये 5 स्वीकृत सदस्य असले पाहिजे आणि पंचायत समितीला 2 स्वीकृत सदस्य असले पाहिजे, ज्याला आपण कोऑप म्हणतो। तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना कालच्या बैठकीत मागणी केलेली आहे। मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषदमध्ये 5 कोऑप स्वीकृत सदस्य आणि पंचायत समित्यामध्ये 2 स्वीकृत सदस्य, ज्याप्रमाणे नगरपालिका आणि महानगरपालिकेत आहे त्याप्रमाणे माझी मागणी ते मान्य करतील असा मला विश्वास आहे। आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य असणार का अशी चर्चा रंगलेली आहे। महसूल मंत्री बावनकुळे यांनी फडणवीसांकडे मागणी केली आहे।